कार्यकर्ता, तर तो कधीही असा प्रयत्न करणार नाही. कारण कालपासून आपण एक चर्चा इथे बघत आहोत की वारंवार हे मांडलं गेलं की नेमकं फुले आणि आंबेडकर या दोघांमधली जी साम्यस्थळं आहेत ती कशा स्वरूपाची आहेत. म्हणजे एक तर सुरुवातच इथून होते की आंबेडकरांचं 125वे जन्मवर्ष आणि फुलेंचं 125वे स्मृती वर्ष आणि त्या निमित्ताने झालेलं सगळं समांतर कार्य. आणि इथे जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे तो बहुजन स्त्रियांच्या बाबतीत उपस्थित केला गेलेला आहे. मला सातत्याने असं वाटतं की या देशामध्ये एकतर जी स्त्रीवादी चळवळ किंवा जो विचार रुजवण्याचा प्रयत्न झाला तो एकतर अप्पर क्लासमध्ये झालेला आहे किंवा एकतर आंबेडकरांच्या प्रेरणेने आणि फुलेंच्या प्रेरणेने दलित स्त्रिया शिकल्या, त्या काहीतरी लिहू लागल्या आणि कुठेतरी मला असं वाटतं की परिवर्तनाचा जो विचार आहे तो त्या स्त्रियांपर्यंत पोहोचला. पण सत्यशोधक चळवळ आणि तत्सम जी एक काय म्हणूया विभागणी त्याला म्हणता येणार नाही, पण जो काही खंड केला म्हणजे फुलेंचा कालखंड आणि त्यांच्या कामाचं स्वरूप मध्ये गेलेला खंड, तर मी नेहमी हे मान्य करणारी आहे की आंबेडकरांचा विचार बहुजन स्त्रियांनी स्वीकारला नाही. म्हणजे हिंदू मोडबिल हे एक त्याचं उदाहरण आहे की हिंदू मोडबिलाला अप्पर क्लासमध्ये बायकांनी विरोध केला. आता ते बायकांना हे माहीत नव्हतं की हे सगळं आमच्यासाठी चाललेलं आहे. तर काही कारणांनी आंबेडकरांच्या चळवळीपासून बहुजन स्त्रिया